दरम्यान शेतकऱ्यांच्या घरात पडून असलेल्या तुरीवरती सहकार आणि पणन मंत्री सुभाष देशमुखांना विचारलं असता त्यांनी काय म्हटलंय ऐकूयात। पणन मंत्री सुभाष देशमुख आपल्या सोबत आहेत। सध्या तुरीच्या संदर्भात ज्या काही घडामोडी सुरू आहेत, आज खरीप हंगामा बैठक पार पडली आणि यामध्ये त्याबाबतही चर्चा करण्यात आली। आपण मंत्र्यांनाच विचारूयात, मला सांगा, खरीप हंगामा आढावा बैठक घेण्यात आली, पुढचं नियोजन यामध्ये याचा आराखडा आज चर्चेला गेला, मात्र तुरीच्या संदर्भात आता जी परिस्थिती शेतकऱ्यांवर ओढवलेली आहे त्यासाठी नेमका काय उपाययोजना करणार आहात याबाबत काही चर्चा आली का? खरीप हंगामाचा पुढील आढावा घेण्याची बैठक होती, परंतु तुरीचं नियोजन हे 2 दिवसापूर्वी केलेलं आहे। देशामध्ये विक्रमी उत्पादन तुरीचं झालेलं आहे। गेल्या 10 ते 15 वर्षामध्ये कधीही एवढी तूर खरेदी केली नाही। म्हणजे गेल्या 10 ते 15 वर्षाचा विचार केला 2,31,000 11-12ला खरेदी झालेली आहे। आत्ता जवळपास 40 लाख क्विंटल खरेदी या राज्यामध्ये झालेली आहे। म्हणजे देशाच्या तुलनेत सुद्धा संपूर्ण देशामध्ये 11 लाख मेट्रिक टन खरेदी झाली आहे। आपल्या इथं जवळपास 4 लाख मेट्रिक टन झालेले, म्हणजे 40 लाख क्विंटल या राज्यानं खरेदी केलेली आहे। नाफेडनी आत्तापर्यंतच्या 15 वर्षाच्या इतिहासामध्ये 15 मार्च शिवाय कधीही मुदत वाढवून दिलेली नव्हती, पण राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी 15 मार्चची मुदत परत 31 मार्चपर्यंत वाढवून घेतली। 31 मार्चची मुदत 15 एप्रिलपर्यंत मुदत वाढवून घेतली आणि परत शेवटची मुदत 22 एप्रिलपर्यंत मुदत दिलेली। देशमुखजी, हे जरी खरं असलं तरी सध्या जी परिस्थिती ओढवलेली आहे त्यावर अटी, आता काल रात्री शासन निर्णय जो काढण्यात आला तूर खरेदी करण्याबाबत, तुम्ही म्हणताय ज्यांची नोंदणी झालेली आहे तूर खरेदी करण्यात येईल, मात्र त्यावरही जाचक अटी आहेत, शेतकऱ्यांची तूर अजूनही विकली जात नाही। काय अटी काय आहेत? अटी एकच आहेत, शेतकऱ्याचा सातबाराचा बघायचा, ज्याची नोंद आहे त्यांनी जर सातबाऱ्यावरती नोंद आहे त्याचीच तूर आहे का नाही बघायचं आहे। आज अनेकांच्या मनामध्ये शंकाचा निर्माण आहे की ही तूर शेतकऱ्याची नसून व्यापाऱ्याची तूर मोठ्या प्रमाणात आहे आणि व्यापारी ह्याचा गैरफायदा घेत आहे। आणि म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, शेतकऱ्याचा दानानं दाना जर खरेदी केंद्राला असेल तर एक दाना खरेदी करणार, परंतु शेतकऱ्यांच्या नावाखाली जर व्यापारी जर त्याचा दुरुपयोग करत असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई करायचा आदेश दिलेला आहे आणि ते तपासण्यासाठी वेळ जाईल। पण मला असं वाटतं की ह्याच्यावर कुठलीही जाचक अट नाही, सातबारात बघायचं आहे आणि त्याचं व्हेरिफिकेशन फक्त करायचं। 10 लाख क्विंटल तूर अजूनही खरेदी विना पडून आहे, तेवढीच तूर खरेदी केली जाईल असंही त्या GR मध्ये म्हटलं गेलं। जे 22 एप्रिलपर्यंत तूर खरेदी केंद्रावर नोंद झालेली आहे तेवढी तूर खरेदी करायचं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि 22 एप्रिलच्या नंतर व्यापाऱ्याची येते का कुठली येते माहिती नाही, पण ते खरेदी करायचं आहे आणि हमी भावामध्ये 25% खरेदी करण्याचे हे असतं। परंतु आज आपल्याकडे उत्पादनापेक्षा किती तर चांगल्या प्रमाणात खरेदी झालेले आहे आणि शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा त्यात मिळाला आहे। तुरीचा जो नजरअंदाजाचा आकडा समोर आलेला आहे त्यामध्ये असं स्पष्ट होतं आहे की अधिकाऱ्यांनी त्यामध्ये घोडचूक केलेली आहे, त्यांचा कुठेतरी ढिसाळ कारभार जो आहे त्यामुळे ही परिस्थिती ओढवलेली आहे। त्या अधिकाऱ्यांवरती सुद्धा कारवाई होणार आहे का? मी तेच सांगतोय, सातबारे बघून आत्ता जी शेतकऱ्यांची खरेदी केंद्रावर जी तूर आहे ज्यांची नोंद झालेली आहे त्यांनी कुठल्या शेतकऱ्यांच्या नावावर नोंद झालेली आहे त्याचा शेतकऱ्याच्या सातबाऱ्यावरती तूर पेऱ्याची नोंद आहे का आणि सरासरी किती एकर नोंद आहे आणि सरासरी एकरी उत्पादन किती येतं आहे त्या हिशोबानं जर असेल तर त्याची तूर खरेदी केली जाईल। आणि असं अधिकाऱ्यानं काहीतरी चुकीचं करून व्यापाऱ्याला आणि अधिकाऱ्यांनी संगनमत करून जर चुकीच्या नावानं शेतकऱ्यांच्या नावानं कुणी जर चुकीचं काम करत असेल, मग तो अधिकारी असेल, व्यापारी असेल, कुठलाही बाजार समितीचा संचालक असेल, त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल। सर्वाधिक तूर ज्यांनी विकलेली आहे त्यांची सुद्धा इथे पडताळणी केली जाणार आहे, त्यांच्यावर सुद्धा कडक कारवाई होणार आहे। राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे, रँडमली 10% चौकशी करायचे आदेश जिल्हाधिकाऱ्याला दिलेले आहेत, सहकार विभागाला दिलेले आहेत आणि ती रँडमली चौकशी केल्यानंतर जर तसं आढळलं तर नक्की त्याच्या दोषीवरती कारवाई केली जाईल। तर कडकात कडक कारवाई शासनाकडनं केली जाईल, तुरी संदर्भात कुणाचीही गय केली जाणार अशा पद्धतीचं प्रतिपादन या ठिकाणी स्वतः सुभाष देशमुख करत आहेत। कॅमेरा पर्सन अरविंद वारगे सोबत ऋत्विक भालेकर, ABP माझा, मुंबई।